एक इंटरव्ह्यू झाल्यानंतर आता मेकअप काढून घरी जायचं का? नाही. काय होतं तुमच्या अभिनय क्षेत्रातल्या आयुष्यात अशी तुम्हाला 4-5च भूमिका असतात ज्या खरंच तुमचा कस लावतात. काय या नाटकाचं दडपण घेऊ तितकं कमी आहे ग. म्हणजे काय पुलं सुनीताबाई आवडलं मला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे रंगभूमी.com वर सुंदर मी होणार नाटकाच्या टीमशी आम्ही गप्पा मारतोय आणि माझ्यासोबत आहे स्वानंदी टिकेकर. स्वानंदी, खूप स्वागत आहे रंगभूमी.com वर. थँक्यू सो मच. थँक्यू. मला सगळ्यात आधी विचारायचं आहे, उदय टिकेकरांची काय प्रतिक्रिया आहे नाटक बघून? कारण यशवंत माटुंग्याला आलेले ते, आणि अगदी असं डोळ्यात त्यांचं एकदम दिसत होतं की प्राऊड ऑफ यू असं झालेलं त्यांचं. त्यांना अर्थात इतकी महत्त्वाची भूमिका, इतकं अजरामर असलेलं नाटक, आणि त्यात मी आहे हे पाहून ऑफकोर्स त्यांना खूप अभिमान वाटतोय. त्याचबरोबर आमचं घर हे खूप याच फील्डमध्ये मुरलेलं असल्यामुळे पटकन कौतुकही नाही होत. ह्याच्यात हे असं करून बघा, त्याच्यात तसं करून बघा, होईल 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 अजून होईल अजून होईल असं असतं. आणि मला वाटतं ते चांगलं आहे. खरंच ते चांगलं आहे. नुसतं स्तुती करणारे तर आजूबाजूला फिरत असतात. आधीच जर तुम्ही संतुष्ट झालात तर मग तुम्ही ग्रो कसं करणार? वा, काय 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 म्हणालास राजू भैया? आलं वादळ आलं. कल्याणी नदीच्या पाण्यात काय नाही ग, काही नाही. बेबी, तू कुठे गेली होतीस ते सांग आधी. सांगते दीदी. कल्याणी नदीत डुंबण्याविषयी बोलत होतास ना? घरी बसा आणि करा मनोराज्य. कल्याणी पाहिलेस का जाऊन? अगं दीदी, काय पूर आलाय. आणि दुसरं शीर्षक गीत सुंदर मी होणारचं गायलेलं आहे स्वानंदीने, आणि इतकं गोड गायलंय. खरंच मी रिपीटवर ऐकते ते, इतकं सुंदर आहे. थँक्यू सो. कारण मीच रील बनवली होती यशवंतचा जो प्रयोग झाला यशवंत नाट्य मंदिरात, आणि इतकं गोड गाणं वाटतं. मी रिपीटवर ती रील बघत होती आणि मी गाणं ऐकते, मला आवडते, मला नंतर जाणवलं. थँक्यू सो. खूप सुंदर. मग त्याबद्दल काय विशेष टिप्पणी? असं नाही, आनंद झाला घरून. मला तर एक सगळ्यात चांगली गोष्ट अशी वाटते की काही रील असली किंवा काय असली, आशिष माझा नवरा आणि मी आम्ही घरी असलो आणि मग काहीतरी सुंदर मी होणार बद्दल बोललो आणि तो उठून जायला लागला की तो आपण सुंदर मी होणार असं गुणगुणतो. मी त्याला म्हणते, अरे आशिष गुणगुणतोयस तू, म्हणजे असं तोंडात बसतंय असं गाणं आहे ना? तो म्हणाला, हो ग मी गातोय अचानक. मला वाटतं ही खूप चांगली पावती आहे. किती सुंदर लिहिलंय आणि किती पॉझिटिव्हिटी आहे त्या गाण्यामध्ये. नाही, आणि मला जेव्हा पहिल्यांदा मिलिंद दादांनी विचारलं की तू गाशील का, तेव्हा मी खरं तर नाही म्हणाले होते की म्हटलं अरे मी नाही, अशी प्लेबॅक कधी मी दिला नाहीये, माईकवर गायले नाहीये. पण तेव्हा तो मला म्हणाला की नाही तू गाऊ शकतेस, तू कर. मग आशिषला विचारलं तर आशिष म्हणाला गा की, त्याला काय असं. म्हणून मग ते गाणं मला खूप मजा आली. छान जमलंय. तो एक ऍडिशनल पॉइंट आहे नाटक बघण्यासाठीचा. आता काय करणार डॉक्टर काका? जे सगळं खरं खरं सांगायला हवं ते तर तुम्ही आम्हाला सांगत नाही. आम्ही काय समजून करून घेणार ना? पण एक खरं खरं सांगते, तुम्ही तो पूर पाहिला असतात ना तर नाव 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 सुंदर सुंदर असं म्हणून नाचलं असतात. आणि नाटकाबद्दल आता बेबी राजे साकारणं चॅलेंज होतं. चॅलेंज तर होतंच, कारण 1952 साली घडलेलं नाटक आहे. आजच्या आम्ही मुली आणि तेव्हाच्या मुली ह्याच्यात किती फरक असेल. आणि तेव्हा त्या काळात एक बंड पुकारणारी मुलगी आहे जिला आपल्या घराच्या वडिलांच्या विरुद्ध जाऊन स्वतःच्या आयुष्याबद्दल स्वतः निर्णय घ्यायचा आहे. ही फार मोठी आणि फार त्या काळासाठी पुढची गोष्ट आहे. पण मला कमाल अशी वाटते की हा मुद्दा आजपर्यंत रेलेव्हंट आहे ना गं. आजही मुलींना बंड पुकारावाच लागतो स्वतःला हवंय त्या गोष्टींसाठी. सोपं आयुष्य झालेलंच नाहीये. म्हणजे आता ते आपण समाज म्हणून पुढे जातो, पाठी जातो का तिथेच राहतो, हा प्रश्न निर्माण होतो. पण ही खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की आजचा विषय त्या काळात जाऊन मला, म्हणजे आजचं पात्र त्या काळात जाऊन मला मांडता येतंय, ही फार मोठी गोष्ट आहे. मला फार इंटरेस्टिंग वाटतं ते. आणि तो दुवा तू चांगला साधलायस. खरंच ते तेव्हाचा काळ आणि आत्ताच्या मुलीचा जो रोकटोकपणा आहे ते दोन्ही दिसत आहेत. आणि भाषा तेव्हाची आहे त्यामुळे तो भाषेचा एक तो लहेजा सांभाळायचा चांगलं सावरलंय. ते साडी, 2 वेण्या आणि ते मी तेच म्हणणार होते की मी आधीच्या एका इंटरव्ह्यूत पण हे म्हणाले की हल्लीच्या आपण सगळ्याजणी जीन्स वगैरे घालून फिरतो, त्यामुळे आपली बॉडी लँग्वेज ही आजचीच असते. पदर घेऊन नीट चालायचं, एक ग्रेसफुल म्हणजे काय हे थोडं मागे पडलंय असं कुठेतरी वाटतं मला. त्यामुळे त्या काळात साडी नेसणारी बाई कशी साडी नेसत असेल, ती बोल्ड असेल तरी सुद्धा ती साडी नेसणारी बोल्ड मुलगी आहे. मग तिचं काय असेल हा विचार करणं फार इंटरेस्टिंग होतं. आणि ती बंड पुकारते जेव्हा ती वडिलांना उलट उत्तर देते तेव्हा सगळे ज्येष्ठ नागरिक टाळ्या वाजवतात. जेव्हा मुलगी वडिलांना, असं ते वेगळंच कॅरेक्टर आहे. खरंच. दीदी, मेड इन USA. कधी कधी बरं का असं गंभीर आवाजात कुणीतरी म्हणतं, यहाँ का आर्किटेक्चर तो फतेहपुर सिकरी से कुछ मिलता जुलता है. मग समजतं ही मंडळी दिल्ली वाली. अया पुतळे किती छान आहेत ना. अरे ही ट्रिप मुंबईची. बट यू मस्ट सी
कॉफी. बरं, कविता लाड यांनी ते आधी साकारलं होतं, त्याचं काही दडपण आलेलं किंवा काय या नाटकाचं दडपण घेऊ तितकं कमी आहे ग. म्हणजे काय पुलं सुनीताबाई आवडलं मला. हा म्हणजे दडपण घ्यायचंच ठरवलं तर करताच येणार नाही हे नाटक. असं आहे खरं तर, कारण पहिल्यांदा केलं विजयाबाईंनी, विजय मेहतांनी पहिल्यांदा बेबीराजेची भूमिका केली. त्यानंतर बऱ्याचदा झाली नाटकं आणि आता कविताताईचं तर मी बघितलं. दडपणापेक्षा मला असं वाटतं माझं भाग्य आहे की मला हा रोल करायला मिळाला. आणि तो चॅलेंज आहे की काय होतं तुमच्या अभिनय क्षेत्रातल्या आयुष्यात अशी तुम्हाला 4-5च भूमिका असतात ज्या खरंच तुमचा कस लावतात किंवा ज्या मिळण्याला खरंच काहीतरी एक कोणीतरी किसी का हात होणं जरुरी आहे. अशा रोल्स खूप कमी असतात. तसा हा रोल आहे. त्यामुळे दडपण थोडंफार आहेच आहे, पण त्याच्यापेक्षाही मला वाटतं चॅलेंज आहे. आणि कौतुक तितकंच होतंय स्वानंदीचं, खूप कौतुक होतं. आम्ही प्रेक्षक प्रतिक्रिया घेतो तेव्हा लोक म्हणजे असं सेकंड लीड असलं तरी पण त्याला तेवढंच महत्व आहे. आणि हा नाटकातला प्रत्येक कॅरेक्टर हे लीड आहे असं मला वाटतं. प्रत्येक पात्राची एक वेगळी गोष्ट आहे आणि ती तितकी सुंदर पुलंनी मांडली आहे. कमाल. दीदी पण नुसती श्रद्धा तरी काय कामाची? मी आता तो पूर पाहून आले, तो काय फक्त श्रद्धेने पाहता येतोय? मग तुला वाटतं मी पूर पाहिला नाही? अगं पाहिला मी पूर. आणि म्हणजे त्यावेळेचं लिखाण, 3 अंकी नाटक, याबद्दल तुझं काय मत आहे? कसं वाटतंय करताना? मला खूप आवडत आहे करताना. एक तर आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर जाऊन करायच्या ज्या गोष्टी असतात त्या मला आवडतात. त्यामुळे जसं आपल्याला रील बघायची सवय झाली आहे तशी मलाही 3 अंकी नाटक बघायची आणि करायची सवय नाही आहे. त्यामुळे ते करताना ॲज अन ॲक्टर, ॲज अ माणूस, ॲज अ मुलगी, हे सगळंच मलाही चॅलेंजिंग आहे. पण मला खूप आवडतं आहे की एक इंटरव्ह्यू झाल्यानंतर आता मेकअप काढून घरी जायचं का? नाही जायचं आहे. अजून तुम्हाला धरायचं आहे. अजून तुमचा कमिटमेंट, फोकस, 3 तास तुला एखाद्या गोष्टीकडे. आपण जेव्हा अर्जुनाच्या आणि तो डोळा फोडल्याच्या आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ऐकतो तेव्हा फोकस म्हणजे काय हे आपल्याला कल्पनाच करवत नाही. तर तुम्हाला 3 तास नाटक करायला अवघड जात आहे का? वा. करायलाच पाहिजे. आणि त्याची जी मजा आहे ना की फिरून फिरून परत तिकडे यायचं, स्वतःचा मेंदू जो भरकटतोय त्याला परत त्या पॉईंटला आणायचं 3 तास प्रयोग करताना, मला फार मजा येते. वा, इतक्या कमी वेळात स्वानंदीप एकदम राईट ट्रॅकवर आहे. बघून मला खूप बरं वाटतंय. आणि युवा जनरेशनकडून म्हणजे हीच आहे आता, म्हणजे हीच काय म्हणतो आपण अपेक्षा आहे की त्यांनी जास्तीत जास्त नाटकांकडे वळावं आणि अशी वेगळ्या धाटणीची नाटकं करावीत. सुंदर मी होणार, तुम्ही पुलंचं तेव्हाचं लिखाण आत्ता पुन्हा जिवंत केलं आजच्या पिढीसाठी, त्यासाठी खूप धन्यवाद. आणि बेबीराजे जिवंत केली असतो पुन्हा, त्यासाठी खूप थँक्यू. कारण खूप माझं आवडतं जवळचं कॅरेक्टर आहे, बंड पुकारणारी मुलगी, त्यामुळे खूप थँक्यू, खूप शुभेच्छा. एक आवाहन प्रेक्षकांना नाटकाला येण्यासाठी. सुंदर मी होणार हे नाटक मी आजची मुलगी, आजच्या काळातली मुलगी जिला 3 अंकी नाटक बघायची सवय नाही आहे आणि करायचीही सवय नाही आहे, ती हे नाटक करताना तुम्हाला हे सांगते खूप खूप वेगळा आनंद देणारं नाटक आहे. करताना मला खूप आनंद मिळतो. तुम्ही सुद्धा हा आनंद अनुभवायला या आणि पाहायला या सुंदर मी होणार.